हिंदू धर्मामध्ये सुपारीला अतिशय शुभ मानलं जातं। जेव्हा गणपतीची मूर्ती नसते तर त्या गणपतीच्या मूर्तीच्या ऐवजी सुपारीची पूजा केली जाते। तसेच विष्णू आणि लक्ष्मी मातेच्या पूजेमध्ये देखील सुपारीला महत्त्वाचे स्थान दिलं आहे। आज ऋषी पंचमी, तर ऋषी पंचमीच्या दिवशी 7 ऋषींच्या नावाने सुपारीची देखील पूजा केली जाते। सुपारी हे एक पूर्ण फळ मानलं आहे। सुपारी हे पूर्ण फळ मानलं आहे, त्यामुळे तिच्यामध्ये ऊर्जा आकर्षित करण्याची क्षमता आहे असं मानलं जातं। लग्न जोडताना देखील सुपारी फोडली जाते आणि मग लग्नाचा कार्यक्रम पुढे सरकला जातो। लग्नामध्ये सप्तपदीच्या वेळेस देखील सुपारीचा वापर केला जातो। सुपारी जशी टणक कठीण आहे, त्याच प्रकारे जेव्हा नववधू आपलं घर, आपलं माहेर सोडून सासरी जात असते, तो तिच्या जीवनातील एक कठीण प्रसंग असतो आणि हा जो प्रसंग आहे सुपारी सारखाच कठीण आणि टणक आहे। म्हणून सप्तपदीच्या वेळेस नववधू सुपारीला अंगठा लावते आणि पुढचं पाऊल टाकते। सुपारी ही निष्ठा आणि मजबूत बंधनाचं देखील प्रतीक आहे। म्हणूनच सुपारी हे लग्न कार्याच्या विधीमध्ये जेव्हा नववधू आपलं गोत्र सोडून पतीचं गोत्र स्वीकारते, हेच ते दर्शवते। तर ह्या सप्तपदी विधीच्या वेळेस जेव्हा नववधू सुपारीला पायाचा अंगठा लावते, तेव्हा ती प्रत्येक एका प्रसंगातून पुढे सरकत असते। तिच्या पुढच्या जीवनातील नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी खंबीर, कठीण, टणक बनण्याचा प्रयत्न करत असते। जसं ह्या सुपारीचं महत्त्व आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्ट्या आहे, तसंच आणि तितकंच महत्त्व आयुर्वेदिक दृष्ट्या, आरोग्यदृष्ट्या अतिशय गुणकारी अशी ही सुपारी आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सुपारीचे औषधी गुणधर्म, तसेच आपण सुपारीचा घरगुती कसा उपयोग करू शकतो, कोणत्या कोणत्या व्याधींमध्ये ह्या सुपारीचा वापर होतो, याबद्दलची माहिती सांगणार आहे। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। सुपारी याला पूग, पुगा, पुगीफल, पोफल, पोफली अशा अनेक नावांनी ओळखलं जातं। आयुर्वेदामध्ये पूग किंवा पुगीफल असं म्हटलं जातं। तर ही जी सुपारी आहे ती जेव्हा वाळलेली असते, पूर्ण कोरडी झालेली असते, तेव्हा तिचे गुणधर्म, गुण हे वेगळे आहेत। जेव्हा ती ओली असते तेव्हा तिचे गुणधर्म वेगळे आहेत। जेव्हा आपण ह्या सुपारीला शिजवतो तेव्हा ती चिकनी सुपारी बनते, तेव्हा तिचे गुणधर्म हे वेगळे आहेत। तर सगळ्यात आधी आपण बघूयात कोरड्या सुपारीचे काय गुणधर्म आहेत। कोरडी सुपारी ही गुणाने मधुर आणि किंचित कषाय आहे। वृक्ष आहे म्हणजे शरीरामध्ये कोरडेपणा आणणारी आहे। गुरु आहे, पचायला जड आहे। स्निग्ध आहे, शरीरामध्ये स्निग्धता आणणारी आहे। तिचा विपाक हा कटू आहे म्हणजे कडू आहे आणि वीर्य शीत आहे म्हणजे गुणाने शीत आहे। एकूण एक ती आपल्या शरीरातील वाढलेला कफदोष आणि पित्तदोष बॅलन्स करण्यासाठी अतिशय उत्तम आहे, परंतु वातदोष ह्या सुपारीमुळे वाढू शकतो। तिचे गुणधर्म सांगताना ती रोचन, हृदय, दीपन, वक्त्र दुर्गंध्यहर तसेच मलदुर्गंध्यहर असं म्हणून सांगितले आहे। तर ओली सुपारी ही गुणाने गुरु आहे, पचायला जड आहे, अभिषंधी आहे, अग्निमांद्य करणारी आहे, भूक कमी करणारी आहे, तसेच दृष्टिमांद्य करणारी आहे। डोळ्यांची आपली जी नजर आहे, दृष्टी आहे, ती कमी करणारी आहे। म्हणून ओली सुपारी ह्या कारणासाठी टाळावी। त्यानंतर शिजवलेली जी सुपारी असते, जी चिकनी सुपारी आपण म्हणतो, ती त्रिदोषग्न म्हणून सांगितली आहे। उत्तम पाचक आहे, दीपन करणारी आहे, तोंडाची शुद्धी करणारी आहे। व्हिडिओच्या पुढे आपण बघूयात की कोणत्या कोणत्या व्याधीवर आपण सुपारीचा वापर कशा प्रकारे करावा। सुपारीचा वापर हा 2 प्रकारे केला जातो। एक बाह्य प्रयोगासाठी म्हणजे बाहेरून त्याचा यूज होतो आणि दुसरा म्हणजे आभ्यंतर म्हणजे पोटातून घेतली जाते। तर बाह्य प्रयोगामध्ये तोंडाची जी दुर्गंधी आहे ती कमी करण्यासाठी अतिशय उत्तम आहे। जर तुमचं वारंवार तोंड येत असेल, तोंडामध्ये अल्सर येत असेल किंवा हिरड्यातून रक्त येत असेल, तर अशा वेळी सुपारी चावली किंवा सुपारीच्या पावडरच्या काढ्याच्या गुळण्या केल्या तर तो रक्तस्राव कमी व्हायला मदत होते। तसेच तोंड आल्यामुळे येणाऱ्या ज्या जखमा असतात, व्रण असतात, ते देखील भरून यायला मदत होते। तसेच तुम्हाला जर कुठे लागलं असेल, त्यामधून रक्तस्राव होत असेल, वेदना होत असतील, तर अशा वेळी सुपारीच्या पावडरचा पातळसा लेप जर त्या ठिकाणी लावला तर त्या जखमांमधून होणारा रक्तस्राव कमी व्हायला मदत होते। सोबत त्या जखमा लवकर भरायला देखील मदत होते।
काही स्त्रियांना वारंवार पांढरं पाणी अंगावरून जाण्याचे तक्रार असतात, त्याला श्वेतप्रदर असे म्हणतात. तर अशा वेळी सुपारीच्या काढ्याने योनी धावन जर केले तर वारंवार होणारा व्हाईट डिस्चार्ज, पांढरं पाणी जाणं, ही समस्या कमी व्हायला मदत होते. जर तुम्हाला अर्धशिशीचा त्रास असेल, मायग्रेनमुळे वारंवार डोकेदुखी होत असेल, तर अशा वेळी सुपारी उगाळून ज्या ठिकाणी आपल्याला पेन होत आहे, उजव्या साईडला किंवा डाव्या साईडला, तर त्या ठिकाणी याचा लेप लावावा. तर अर्धी शिशी कमी व्हायला मदत होते. मायग्रेनचं जी डोकेदुखी असते ती कमी व्हायला मदत होते. खरूजवर देखील सुपारीचा लेप अतिशय उत्तम ठरतो. सुपारी आधी जाळून घ्यावी आणि ती जाळल्यानंतर जी राख तयार होते ती राख तीळ तेलातून खरुजावर जर लावली तर खरूज कमी व्हायला मदत होते. अशाच प्रकारे नायट्यासाठी सुद्धा चिकनी सुपारी अतिशय उत्तम आहे. चिकनी सुपारी रात्री पाण्यामध्ये भिजू घालावी आणि हे पाणी सकाळी ज्या ठिकाणी नायटा आहे त्या ठिकाणी लावावं. ते पाणी नायट्यावर लावल्यामुळे नायटा बरा व्हायला मदत होते. किंवा चिकनी सुपारी उगाळून ती जर नायट्यावर लावली, अशा वेळेस देखील तो नायटा कमी व्हायला मदत होते. जेव्हा लहान मुलांना गालगुंड येतात तर अशा वेळी चिकनी सुपारी उगाळून जर त्या ठिकाणी लावली तर ते गालगुंड कमी व्हायला देखील मदत होते. चिकनी सुपारी, चिंचोका आणि गुगुळ हे तिन्ही उगाळून घ्यावं आणि थोडस ते कोमट करून घ्यावं आणि ज्या ठिकाणी गालगुंड झाला आहे त्या ठिकाणी त्याचा लेप करावा. त्यामुळे गालगुंड लवकर कमी व्हायला मदत होते. हा जो लेप आहे दिवसातून 3 वेळा लावावा. पहिल्यांदा लावल्यानंतर पाण्याने धुवून टाकावा, पुन्हा दुसरा लेप लावावा. असं 3 वेळा दिवसातून लावावा. असं सतत 3 दिवस करावं. 3 दिवसांमध्येच हा गालगुंड कमी व्हायला मदत होते. त्यानंतर ह्या सुपारीने सिद्ध केलेलं तीळ तेल जर तुम्ही सांधे दुखीवर लावलं तर सांध्यांच्या ठिकाणचं दुखणं आणि सूज कमी व्हायला मदत होते. आता आपण बघूयात की सुपारीचा अभ्यंतर प्रयोग कशा प्रकारे कोणत्या व्याधींवर करावा. बरेच लोक जेवल्यानंतर पान सुपारी खाण्याचे हौशी असतात. ऍक्च्युली जेवल्यानंतर पान सुपारी खाल्ल्यामुळे आपली पाचन क्रिया व्यवस्थित व्हायला मदत होते. घेतलेल्या आहाराचं व्यवस्थित पचन होतं. तसेच तोंडाला जो आलेला गुळगुळीतपणा असतो तो कमी व्हायला देखील मदत होते. या व्यतिरिक्त रोज पान सुपारी खाणं हे वृक्ष म्हणून सांगितलं आहे. म्हणजेच शुक्र धातू चांगलं करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. बऱ्याच जणांना सुपारी चघळण्याची सवय असते. तर सुपारी चघळल्यामुळे, दातात धरून ती चावल्यामुळे दात मजबूत होतात, हिरड्या मजबूत होतात. तसेच तोंडाला आलेली दुर्गंधी देखील कमी व्हायला मदत होते. त्यामुळे तोंडाची रुची देखील वाढते. त्यानंतर ज्या लोकांना भरपूर घाम येतो, बऱ्याच जणांना विनाकारण घाम येत असतो किंवा काहींची पित्त प्रकृती असते, अशा व्यक्तींना वारंवार घाम येत असतो. अशा वेळी जर तुम्ही चिकनी सुपारीचं सेवन करत असाल तर वारंवार किंवा अति प्रमाणात येणारा घाम कमी व्हायला मदत होते. जेव्हा आपण कच्ची सुपारी पाण्यामध्ये शिजवतो आणि त्यानंतर तिला चिकनी सुपारी म्हणतात, तर ही चिकनी सुपारी त्रिदोषज्ञ म्हणून सांगितली आहे. ज्यांना पोट साफ होत नाही, मलावष्टंभाचा त्रास आहे, अशा लोकांनी जर चिकनी सुपारीचं सेवन केलं तर पोट साफ व्हायला मदत होते. सुपारी ही पोटातील सर्व प्रकारची जंत कमी करण्यासाठी, जंत मारण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. भले ते गोलाकार असो, लांब असो, चपटे असो, सर्व प्रकारचे कृमी सुपारी खाल्ल्यामुळे कमी होतात आणि मरतात आणि शेवटी ते शरीराच्या बाहेर देखील टाकले जातात. सुपारी ही मादक आहे, मोह निर्माण करणारी आहे. त्यामुळे ह्या जंतूंना मोह निर्माण होतो आणि ते आपोआपच आपल्या शरीराच्या बाहेर टाकले जातात. तर यासाठी लहान मुलांना तुम्ही सुमारे 1.5 ग्रॅम ह्या प्रमाणामध्ये सुपारीची पावडर करून पाण्यातून किंवा दुधातून द्यावी. त्यामुळे लहान मुलांच्या पोटातील सर्व जंत बाहेर पडण्यास मदत होते. त्यानंतर जर तुम्हाला वारंवार उलटी होत असेल, मळमळ होत असेल किंवा प्रवासामध्ये उलटी होत असेल तर अशा वेळी सुपारीची पावडर ही लिंबाच्या रसासोबत चाटावी. त्यामुळे उलटी कमी व्हायला मदत होते. अशाच प्रकारे जर ताप आला असेल, ताप कमी होत नसेल तर लिंबाच्या शरबतमध्ये सुपारीची पावडर टाकून घ्यावी. त्यामुळे ताप कमी व्हायला मदत होते. सुपारी ही मूतखड्यासाठी अगदी विशेष असे औषध आहे. जर तुम्हाला किडनी स्टोन असेल, त्यामुळे लघवी साफ होत नसेल, किडनी स्टोन अटकला असेल तर अशा वेळी चिकनी सुपारी रात्री पाण्यामध्ये भिजू घालावी आणि सकाळी ती वाटून घ्यावी आणि तिच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवाव्यात. जवळपास अर्धा ग्रॅम ह्या प्रमाणामध्ये गोळ्या बनवाव्यात आणि 5-6 गोळ्या ह्या खाव्यात. थोड्या थोड्या वेळाने खाव्यात आणि वरतून गरम पाणी पित राहावं.
असं केल्यामुळे पोट साफ होतं आणि लघवी एकदम पटकन पास होते आणि सोबत स्टोन देखील पास होतो। जर एवढं करून पोट साफ झालं नाही तर वारंवार कोमट पाणी पित राहावं, त्यामुळे एकदा परसाकडे होते आणि सोबत लघवी साफ होऊन अटकलेला स्टोन देखील बाहेर पडायला मदत होते। किंवा हे सुपारीचं पेस्ट बनवून तुम्ही बस्तीच्या ठिकाणी त्या ठिकाणी जर लावलं त्याचा देखील फायदा होतो। आणि सोबत अशा प्रकारे सांगितलेली चिकनी सुपारी देखील खावी। चिकनी सुपारी ज्या लोकांना झोप येत नाही, शांत झोप येत नाही किंवा अचानक जाग येते, अशा लोकांनी जर चिकनी सुपारी दुधामधून घेतली तर झोप चांगली यायला मदत होते। चिकनी सुपारी ही मदकारक आहे, मोह निर्माण करणारी आहे, त्यामुळे झोप यायला मदत होते। ज्या लोकांच्या तोंडाचा वारंवार वास येत असतो अशा लोकांनी चिकनी सुपारी चगळत राहावी। सुपारी ही कंठशुद्धी करणारी आहे। बऱ्याच वेळा काही लोकांना सारखा तोंडामध्ये गळ्यामध्ये कफ तयार होत असतो, अशा वेळी जर तुम्ही चिकनी सुपारी चगळत राहिला तर कंठ साफ व्हायला सुधारायला मदत होते, कफ कमी व्हायला मदत होते। तसेच सुपारी चावल्याने दात घट्ट होतात, हिरड्या मजबूत होतात, दात पांढरे व्हायला मदत होते, स्वच्छ व्हायला मदत होते। बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या रंगाच्या सुपाऱ्या मिळतात। चिकनी सुपारी, पांढरी सुपारी, तांबडी सुपारी, अशा वेगवेगळ्या भागातून येणाऱ्या वेगवेगळ्या सुपाऱ्या असतात। सुपारीचं झाड आणि नारळाचं झाड हे सेम असतं, दोघंही उंच वाढतात, ताडामाडासारखे अगदी उंच असतात। सुपारी आणि नारळ यांना पूर्ण फळ समजलं जातं। वेगवेगळ्या रंगाच्या वेगवेगळ्या सुपाऱ्यांचे गुणधर्म देखील वेगवेगळे असतात। जर तुम्ही पानासोबत तुम्हाला सुपारी खायची सवय असेल तर अशा वेळी 3 महिने जुनी असलेली सुपारीच खावी, ताजी किंवा नवीन सुपारी खाऊ नये। सुपारी खाण्याचे जेवढे फायदे आहेत, मात्र सुपारी अधिक प्रमाणात खाल्ल्याचे, सुपारीचे व्यसन असण्याचे नुकसान देखील तेवढेच आहे। जर तुम्हाला पोटाचे अल्सर असेल, कारण जठरासंबंधी स्राव वाढल्यामुळे अल्सर आणखीन खराब होण्याची शक्यता असते। हृदयविकाराच्या झटक्याचा धोका देखील सुपारीमुळे वाढू शकतो। सुपारी ही वृक्ष अगदी कोरडी आहे, त्यामुळे दमा वाढवण्यासाठी कारणीभूत ठरू शकते। सुपारीमुळे झटके येऊ शकतात, कारण की आपल्या शरीरातील वातदोष वाढण्याचं कारण सुपारी ठरू शकते। गर्भधारणा आणि स्तनपान करणारे असाल तर तुम्ही अशा वेळी सुपारीचं सेवन करू नये। लहान मुलं आणि वृद्धांनी देखील सुपारीचं सेवन करू नये। सुपारी जर अशुद्ध असेल तर तिचे दुष्परिणाम देखील बघितले जातात, जसं की मळमळ होणं, डोकेदुखी, तसेच उलट्या होणं, चक्कर येणे आणि पोटदुखी। जर तुम्हाला सुपारी खाल्ल्यामुळे आधी सांगितलेले जर लक्षणं दिसली तर अशा वेळी पाणी प्यावे किंवा लोणी खावे किंवा तूप प्यावे, त्यामुळे सुपारीमुळे आलेली जी रुक्षता असते ती कमी व्हायला मदत होते। तर अशा प्रकारे तुम्ही देखील ह्या सुपारीचा वापर घरगुती उपायांमध्ये करू शकता, वेगवेगळ्या आजारांवर करू शकता। पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा, आयुर्वेदाला जवळ करा। नमस्कार।